आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचं जर असं म्हणणं असेल तर उद्या जातो मी. विक्रांत, नको काळजी करू, सगळं ठीक होईल. माझी पण हीच इच्छा आहे. विक्रांत, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, पण तू नको हा त्रास करून घेऊस. हे बघ, गिरिजा ह्यातून नक्की बाहेर पडेल, विश्वास ठेव. आज या कॅफेचं नाव कोण रिव्हील करणार आहे? गिरिजा. मी? हो, तूच करणार आहेस. नाही काकू, हा मान तुमचा आहे. नाही गिरिजा, अगं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तूही झटलीस, सो हा मान तुझा आहे. माझी मनापासून इच्छा आहे या कॅफेचं उद्घाटन तू करावंस. मला असं वाटतं तुझाही हात लागावा, कारण हे आपल्या दोघांचं स्वप्न आहे. माझ्याच नशिबात हे सगळं काय येतंय? आयुष्यात एक गोष्टही चांगली घडत नाही. तुम्ही या गुन्हेगार मुलीकडनं उद्घाटन करून घेताय? कोण आहात कोण तुम्ही? तिनं ज्या मुलाचा खून केलाय ना त्याचे मामा मामे आहोत आम्ही. हे असं शाई वगैरे उडवणं ना चांगलं नाही वाटत. अच्छा, मग आमच्या मुलाला उडवणं हे काय चांगलं आहे का? अहो, आता त्याचा इथे काय संबंध? हो, पण जिच्यामुळे आमचा मुलगा गेलाय तिलाच तुम्ही मान सन्मान देताय, हे तर खरं आहे ना? सॉरी विक्रम, माझ्यामुळे तुझ्याही वाट्याला फक्त दुःख आहे. सॉरी. मार ना, मार मार आम्हाला, मार. मी पण बघते ना कसा हात लावतोय ते. मार ना, मार आम्हाला, मार. मी तुम्हाला विक्रांतच्या अंगाला हातही लावू देणार नाही. बरोबर म्हणाल्या त्या. काव्या बेस्ट फ्रेंड आहे तुझी, तुझ्यासाठी काहीही करून जाईल. आणि मी आता ना खूप होतंय तुमचं. पहिली गोष्ट, गिरिजाला दोष देणं बंद करा. का का
बंद करू मी ओरडून ओरडून लोकांना सांगणार आहे. ऐका हो, ऐका, या पोरीनीच मारलंय माझ्या पोराला आणि आता उद्घाटन करत फिरतेय. विक्रांत, मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही रे. बोलू, हे दोघं कुठे गेले? सुचित्राचा ताप वाढला तर नसेल ना? हे दोघे डॉक्टरकडे गेले असतील का? माझं चुकलं. मी घरी असायला हवं होतं. तसंही तिथे जाऊन शांत आहे ना, तोपर्यंत निघायचं. चला. तेच तर, आम्ही ऐकून घेतोय म्हणून तुम्ही जरा जास्तच बोलताय. आम्हीही तुमचा अपमान करू शकतो, पण आम्हाला मॅनर्स आहे. समोरच्यांनी पातळी सोडली म्हणून आपण नाही सोडायची. हो, आम्हालाही काही हौस नाहीये. या मुलीनीच भाग पडले आम्हाला असं वागायला. हे बघा, झालं ते झालं. मी हात जोडून रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज. हे बघा, प्लीज रिक्वेस्ट करते मी. तुमचं जे काही असेल ना ते आपण बाहेर जाऊन बघूया. पण आत्ता या चांगल्या प्रसंगी मला तमाशा नकोय, प्लीज. कुठेच नाहीये मी. ना सुचित्राच्या सोबतीला होते, ना विक्रांतच्या. का काहीच करू शकत नाहीये मी? तिकडे माझ्यामुळे तमाशा झाला आणि इकडे सुचित्रा. गिरिजा, सगळ्यांना तू अजून किती त्रास देणार आहेस? तुझ्यामुळे कोणीच सुखी नाहीये. तुझ्यामुळे फक्त त्रास होतोय सगळ्यांना. तुझ्यामुळे एक निष्पाप जीवही गेला. या टवळीने जीव घेतला आपल्या पोराचा. हिच्यामुळे आपल्याला सोडून गेलाय तो. हिला मी अशी सोडणार नाही. काय मिळालं का तुला त्याचा जीव घेऊन? तो मुलगा, हो, त्या मुलाच्या ब्रेन मध्ये इंटरनल ब्लिडिंग झालं, त्यामुळे तो वाचू शकला नाही. मारलंस ग तू त्या मुलाला? का मारलंस? काय केलं होतं त्याने तुझं? तू विक्रांतची, तुझ्या भावंडांची कोणाचीच काळजी घेत नाहीयेस. का करतेस असं? सांग ना, का करतेस? आता फोन का लागत नाहीये? लागला. आता फोन लागला तर गिरिजा रिसीव्ह करत नाहीये. प्लीज गिरिजा, फोन उचल. मावशी, कॉफी? नाही, नको. मीना,
हे अगं बरं वाटेल तुला. तुम्ही म्हणताय म्हणून घेते. आज जे झालं ते खूपच वाईट होतं. वासुदेव वाईट त्याच लायकीची आहे ती. विक्रांत, लागला का रे फोन? फोन लागलाय पण उचलत नाहीये ती. का नसेल रे उचलत ती फोन? खूप काळजी वाटते रे. मी एक काम करतो, मी तिच्या घरी जाऊन बघतो. नाही नको. कसं आहे, आधीच वासंतीताई घरी नाहीयेत. एवढ्या रात्री तू तिथं जाणं बरं नाही दुष्मी. गाई पण गिरिजा. विक्रांत, मीना बरोबर बोलते. अहो पण बाबा, गिरिजा फोन पण उचलत नाहीये. विक्रांत, शांत हो आधी. ती सावरली ना की स्वतःहून फोन करेल तुला. विक्रांत, अरे तू उद्या सकाळी जा तिच्या घरी. आणि तसंही तुझ्या आधाराची तिला खूप गरज आहे. ठीक आहे, उद्या जाईन मी सकाळी. आणि तिला सांग की अशा गोष्टींकडे दुर्लक्ष कर. आणि सांग तिला काळजी नको करू, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. सांगेन मी. आणि हो विक्रांत, तू तुझ्या कॅफेकडे लक्ष द्यायचंयस. ह्या सगळ्या प्रकारात त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कामा नये. आजच ओपनिंग झालंय ना, नाहीतर मग लोक काय काय बोलतील. कळतंय ना तुला मला काय म्हणायचंय ते? हो, कळतंय मला. आणि हे बघ, तुला माझ्याकडून जी काही मदत लागेल ना, आय एम रेडी टू हेल्प. थँक्यू. विक्रांत बाळा, तुझी पण खूप धावपळ झाली. तूही जाऊन आता जरा आराम. आणि तूही काळजी करू नकोस, सगळं ओके होईल. मीही येते जरा. हे थांब. अरे देवा, ताई आली पण आता आता काय काय करायचं याचा विचार कर. काय आता? मी सांगते, मी पार्टीला गेले होते म्हणून. चल. हे तू काय जरा मूर्ख, तू खरंच मूर्ख आहेस. हे कारण सांगितल्यानंतर तिला त्रास नाही होणार काय? अरे सॉरी म्हणेन मी तिला, अजून काय करू दुसरं? अगं बावळट, तुझं सॉरी ऐकून तिचा त्रास कमी होणार का? मग आता दुसरं काय कारण सांगायचं तूच सांग. काहीतरी वेगळं कारण सांगायला हवं. काय सांगायचं? चांदण्यात फिरायला गेलो होतो असं सांगायचं तिला? ए, प्रॉब्लेम तुझ्यामुळे होणार आहे. जर सुचत नसेल ना तर गप्प राहायचं माणसाने, कळलं का? डॉक्टरांकडे औषध घ्यायला गेलो होतो असं सांगायचं. वा 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 वा, काय ऑप्शन आहे हा. हे सांगणार आहेस तू ताईला? डॉक्टरकडे गेलो होतो हे असं नटून थटून? दुसरं ऑप्शन आहे तुझ्याकडे? नाही. मी सांगेन ना तेवढंच बोलायचं. ठीक आहे, तू सांग, मी होला हो करेन. ठीक आहे? वा रे वा, होला हो करेन. एवढी नटून थटून आलीयस ना. हे मी काय म्हणतो, तू बोल ना ताईशी खोटं. हा नाही, तुला तो उत्तम खोटं बोलता येतं. हा नाही, तू ना जरा अति बोलतोय. पुन्हा वाद घालणार आहेस का तू माझ्याशी?
मला आता इंटरेस्टच नाहीये. एवढं प्रकरण फक्त निस्तरू दे, मग बघतो तुझ्याकडे. बरोबर? हा हा, चल चल आता. ते ऐक ऐक, इकडे गेल्यानंतर विचार करून बोलायचं, कळलं ना? एवढी अक्कल आहे, कळतं मला तेवढं. अक्कल आहे खरंच आपल्याला. तोंडाला येईल तर काही बोलतोस. चल चल आता. एक चूक झाली म्हणून जरा जास्तच बोलतोय रे. अरे बापरे, आजकालचे लोक म्हणजे काय करतील ना सांगा घेतात. अरे बापरे, ह्यांचा फोन. बोला मीनाताई, काय न्यूज? काम झालं. काम झाला? नुसतं सांगा नको, आमचा तोंड पण गोड करा. शिरला का ना? मला तर गावभर पेढे वाटावेसे वाटतायत. मला ते गावचा थोडा, आमका एक पेढो भरवा म्हणजे झाला. देणार? अहो तुम्हाला तर मोठी पार्टी देणार. नक्की ना? नाही तर बघा नंतर म्हणतात मी असं काय बोललोच नाही. शिरला का ना? नाही हो. बाकी झाला ना सगळं तुमच्या मनासारख्या? हो हो, अगदी जसं मला पाहिजे होतं ना तसंच घडलं. मी तर जाम खुश आहे. होय ना? तुम्ही खुश तर मी पण खुश. बाकी लग्नाचे लाडू कधी देतास? हे जर का असंच घडत राहिलं ना तर तेही लवकरच दे. हा. तुम्ही ना बघायला पाहिजे होता तिचा चेहरा. असा पडला होता ना, मुडद्यासारखी बघत होती ती. नाही तर काय, मिस केलंय ना मी हो महा एपिसोड. खरंच आहे, तुम्ही बघायला पाहिजे होतं. पण असं नाही, माका ना एका डायरेक्ट जेल मध्ये बघूचा. शिरला का ना? होणार, तेही लवकरच होणार. हा पण त्यासाठी आपल्याला थांबून चालणार नाही. हा थांबा कोण सांगता तुमका? तुम्ही फक्त ऑर्डर सोडा. शिरला का ना? हो ना, मग ऐका. हा. ताई, गौरव, ताई, अगं काय झालं? अशी अशी रडतेस का? ताई काय झालं? ताई ये. ताई, सुचित्रा, मला थोडा वेळ एकटं राहू द्या प्लीज. ताई तुला कोणी काही बोललंय का? गौरव, मी ठीक आहे. तू कशी आहेस आता? तू कुठे गेली होतीस? मी आता कुठे गेलेला? ताई ते हॉस्पिटलला गेलो होतो. नाही, तिला थोडं
बरं वाटत नव्हतं ना, म्हणून हॉस्पिटलला गेलो होतो. हा, मीच तिला सांगितलं की जरा छान तयार हो, म्हणजे आजारी असल्यासारखं नाही वाटणार तुला, थोडं फ्रेश वाटेल. हा, बरं वाटतंय दादा. हाच बोलला मला. आणि दादा, तुझी आयडिया वर्क झाली. आता बघ ताई, मला छान वाटतंय, म्हणजे छान तयार होऊन गेले ना, म्हणून मस्त वाटतंय मला, फ्रेश वाटतंय एकदम. बोललो होतो ना, असं वाटणारच नाही की तू हॉस्पिटलला चालली आहेस. असं वाटेल की तू पार्टीला चालली. हो ना, पण जरा ना दमायला झालंय ग ताई. ठीक आहे, तू आराम कर. तू पण हे आहे. गिरिजाच्या फोनची वाट बघतोस ना? खूप फोन केले मी गिरिजाला, उचलले नाही तिने. ची मनस्थिती समजू शकतो मी काव्य. टेन्शन तर येणार ना ग. बरोबर आहे तुझं. टेन्शन येणं अगदी साहजिक आहे. इतका आनंदाचा दिवस होता, मी हे नको ते घडून बसलो यार. आनंदाच्या सोहळ्यात मिठाचा खडा पडला बघ.